भारत न्यूज 44. देशभरात E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढवला जात आहे. सरकार याला इंधन आयात कमी करणे, प्रदूषण घटवणे आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे यासाठी महत्त्वाचे पाऊल मानत आहे. मात्र दुसरीकडे 2023 पूर्वीच्या अनेक वाहनांबाबत चिंता व्यक्त केली जाते. वाहन क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते जास्त प्रमाणातील इथेनॉलमुळे जुन्या वाहनांवरील रबर रील्स, फ्युएल पाईप्स, इंजिनमधील काही घटक आणि इंधन प्रणालीवरील परिणाम होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी E20 मुळे प्रभावित जुन्या वाहनांचे काही पार्ट्स वाहन कंपन्यांनी अतिरिक्त शुल्क न आकारता बदलून द्यावेत, अशी भूमिका मांडल्याची चर्चा आहे. यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. जर जुन्या वाहनांवर E20चा कोणताही परिणाम होत नसेल तर मोफत पार्ट बदलण्याची गरज का निर्माण झाली? लाखो वाहनधारक आता याच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. सरकार E20ला भविष्यातील इंधन म्हणून प्रोत्साहन देत असताना जुन्या वाहनधारकांच्या चिंता कितपत दूर होणार आणि वाहन कंपन्या याबाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.